नमस्कार. 2 जूनला गुरुदेव बृहस्पती 5 महिन्यांसाठी त्यांच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करतायत. आज आपण या भ्रमणाचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे या बाबतीत गुरुजींशी बोलणार आहोत. आपल्या कुंडलीच्या पहिल्या घरात 4 हा अंक असेल तर आपण कर्क लग्नाचे व्यक्ती आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. गुरुजी, गुरुदेव स्वतः कर्क लग्नातच येत आहेत आणि तिथे ते उच्चीचे असतात. यामुळे त्यांना काय फलित मिळणार आहे? कर्क लग्न हे गुरूंच्याच कारकत्वामधलं आहे. म्हणजे कर्क लग्नाचे कारक ग्रह गुरु आहे आणि लग्नी गुरूंचं भ्रमण कर्क राशीत, ती पण उच्च रास, ही कर्क लग्नाच्या जातकांना खूप म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अतिशय असं उत्तम असं पोझिशन आहे किंवा उत्तम असं ते गोचर भ्रमण आहे की जे खूप छान रिझल्ट्स देणार आहे. आता लग्न म्हणजे काय की जन्म लग्न, शरीर, डोकं, तुमचं रूप, त्यानंतर तुमचा स्वभाव, तुमच्याजवळ असलेली आध्यात्मिक शक्ती, त्याच्यानंतर तुमच्याजवळ असलेली दुसरी भौतिक शक्ती, तुमचं आरोग्य, ह्या अशा अनेक बाबी आहेत म्हणजे लग्नस्थानामध्ये. आणि संपूर्ण कुंडलीचं काय लग्न आहे याच्यावरनं सगळ्या कुंडलीच्या भविष्याचं अनुमान काढलं जातं, ॲनालिसिस केलं जातं. आणि त्यामुळे हे गुरूंचं भ्रमण या सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि एन्हान्सिंग, ॲक्लरेटिंग असं सगळं, म्हणजे शरीर त्यांचं कुठल्याही निरोगी राहणार आहे त्या कालावधीपासून. आज जर काही दुखणी असतील तर ती सगळी निवळून जातील आणि आरोग्याच्याकडे त्यांची वाटचाल सुरू होईल असं पण आहे. बौद्धिक क्षमताच्यामध्ये अचानक कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विनियोग करण्यासाठीची संधी मिळेल. म्हणजे कधीही एखादी रंगमंचावरती उभं न राहणाऱ्या व्यक्तीला काहीतरी जबाबदारी मिळेल आणि त्याला भाषण करायची संधी मिळेल. आणि काहीच नाही आहे, आतापर्यंत कधी रंगमंचावरती उभं राहिलेलं नाही आहे, काही नाही, मी कसं काय करणार वगैरे, पण हे गुरु त्याला कॉन्फिडन्स देतील. तो ते अभ्यास करेल, त्याची प्रॅक्टिस करेल आणि त्याचं ते जे काय पहिलंच आयुष्यातलं भाषण असेल ते अत्यंत प्रगल्भतेचं, वैचारिक क्षमतेचं असं ते भाषण, तो म्हणजे ओरेटरी ज्याला म्हणतो आपण, ते केलं. कारण ही ओरेटरी फार देतात गुरु लग्नी, कर्क लग्न आणि लग्नी गुरूंचं भ्रमण. अशा पद्धतीचं गुरूंचं आहे. आरोग्य चांगलं राहील ते तर काही प्रश्न नाही. म्हणजे नकारात्मक किंवा निगेटिव्ह किंवा प्रतिकूल असं इथे मध्ये कुठलंही फलित नाही आहे. गुरुजी, आम्ही बऱ्याचदा ऐकतो की गुरूंच्या सुद्धा दृष्टी आहेत, तर त्या दृष्टी नेमक्या कुठल्या? गुरूंच्या एक तर म्हणजे लग्नी ज्या स्थानावरनं भ्रमण करतात ती पहिली दृष्टी तर गुरूंची असतेच. ती रिझल्ट त्याच्याप्रमाणे आपण पृथक्करण करतोच. सर्व ग्रहांना 7वी दृष्टी असते तशी गुरूंना पण आहे, पण त्याही व्यतिरिक्त गुरूंच्या 2 दृष्टी आहे. एक 5वी दृष्टी, म्हणजे ज्या स्थानावरनं ते भ्रमण करतायत तिथून 5व्या स्थानावरती ते पूर्ण दृष्टी टाकतात. आणि दुसरी आहे 9वी दृष्टी, की ते ज्या स्थानावरनं भ्रमण करतायत तिथून ते 9व्या स्थानावरती दृष्टी टाकतात. आणि ही दृष्टी खूप प्रभावी असते गुरूंची कर्क लग्नासाठी. कारण काय आहे की कर्क लग्नाची 5वी दृष्टी ही कर्क लग्नाच्या 5म स्थानावरती आहे. 9वी दृष्टी जी आहे ती भाग्यस्थानावरती आहे, कर्क लग्नाच्या भाग्यस्थानावरती. आणि 7वी दृष्टी आहे ती कर्क लग्नाच्या 7म स्थानावरती आहे. तर अशा या दृष्टी आहे, या खूप प्रभाव पाडतात. गुरुजी, 5वी अमृत दृष्टी 5म स्थानावर पडते गुरूंची. त्यामुळे कर्क लग्नाच्या जातकांना शिक्षण, संतती, विशेषतः या बाबतीत काही फरक पडेल का? कर्क लग्नावरच्या गुरूंच्या भ्रमणाची 5वी दृष्टी ज्याला आपण म्हणतो आहे ती 5म स्थानावरती आहे. 5म स्थानाचं कारकत्व शिक्षण, संतती, जातकाचं स्वतःचं शिक्षण, त्याची संतती, संततीची प्रगती, त्यानंतर
ज्याला आपण म्हणतो की आध्यात्मिक ज्ञान संपादनाची त्याची जर क्षमता किंवा त्याचं किती तो आध्यात्मिक ज्ञान संपादित करू शकतो ती गोष्ट, आणि अचानक आर्थिक आवक उपलब्ध होण्याचं या गोष्टीचं कारकत्व असतं. या सगळ्या आता काय आर्थिक आवक म्हणजे एका वेळेला भ्रष्टाचार करूनही आर्थिक आवक होऊ शकते, काहीतरी एखादा स्कॅम करायचा ते पण होते, पण तशी नाही. ज्याला आपण म्हणतो की सात्विक आणि शुद्ध अशा प्रकारचे, म्हणजे मेहनत करून त्यांना जास्त वाव मिळवून ते, तर अशा पद्धतीचं आर्थिक आवक हे गुरु त्याचा सोर्स ज्याला आहे म्हणतो आपण, तो साधारणतः गुरूंचं भ्रमण सुरू झालं 1 तारखेला, तर त्यांना 7-8 तारखेपासूनच त्यांना तेथे त्यांचा आधीची योजना जी असेल त्या योजना कार्यान्वित होतील आणि त्यांना अतिरिक्त आर्थिक मदत उपलब्ध होण्याचा योग आहे, तो घडून येऊ शकतो. शैक्षणिक स्वतःच्या जातकाच्या, कर्क लग्नाच्या जातकाच्या शिक्षणामध्ये सुद्धा त्याला नवीन नवीन काहीतरी आणखीन शिकायला मिळेल. संतती, जे कर्क लग्नाच्या जातकांची संतती सुद्धा छान प्रगती करेल, शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करेल, शारीरिकदृष्ट्या चांगली प्रगती करेल. हा पण एक चांगला योग आहे. म्हणजे हे फलित पण चांगलं फलित देत आहे. विशेषत्वे ज्याच्यामध्ये मी जसं आधी आर्थिक आवायचं सांगितलं, त्याचबरोबर या स्थानाचं कारकत्व थोडंसं संतती प्राप्तीकडे पण आहे, आणि ज्याला आपण म्हणतो की प्रेमसंबंधाच्या संदर्भात पण आहे. तर इथे कदाचित चांगल्या प्रकारचे प्रेमसंबंध जुळून, किंवा जे आहेत बिघडलेले जर असतील काही संबंध, तर ते पुन्हा एकत्र जुळून येऊन गैरसमज दूर होऊन ते नव्याने परत सगळं सुरू होण्याचा योग पण हे गुरु घडवून आणतात. लग्नी भ्रमण करताना संपूर्ण 5वी दृष्टी जेव्हा पंचम स्थानावरती ते टाकतात तेव्हा. धन्यवाद गुरुजी. 7म स्थानावर सुद्धा गुरूंची 7वी दृष्टी आहे. जे कर्क लग्नाचे लोक विवाहासाठी इच्छुक आहेत किंवा भागीदारीत व्यवसाय करतायत किंवा करणार आहेत, त्यांना यश मिळेल का? साहजिकच कर्क लग्नाच्या लग्नी भ्रमण करणाऱ्या गुरूंची 7म स्थानावरनं जी पूर्ण दृष्टी आहे, आणि जसं तुम्ही विचारलं की 7म स्थानात जे कारकत्व हे विवाह ठरणं, विवाह होणं, त्याच्यानंतर पती पत्नी एकमेकांचे स्वभाव जुळणं वगैरे, किंवा काही वितुष्ट असतील तर त्याचं एकत्रित येणं वगैरे, हे सगळं आहे. त्याचबरोबर व्यावहारिक भागीदारी, व्यावसायिक भागीदारी आणि व्यवसाय प्रत्यक्षात, या सगळ्याचं जे काही आपण पाहतो किंवा हे काय पाहायचं असतं या स्थानावरनं, तर तसं जे आपण त्याचे पृथक्करण करतो त्यावेळेला त्याची जे पाहतो, तर या गोष्टींचं पाहतो. आणि गुरूंची ही दृष्टी या गोष्टींमध्ये त्यांना सकारात्मक रिझल्ट्स देतील. म्हणजे बिघडलेले स्वभाव केस चालू आहे कोर्टामध्ये, तिच्यामध्ये गैरसमज दूर होऊन ते परत रियुनियन होतील, किंवा ज्यांचा झालेला आहे घटस्फोट आणि काही दिवस वेगळे राहून नंतर आता परत ते येण्याचा काही संधी दिसल्यावर, ते आल्यानंतर काही 2 प्रसंगांमध्ये समारंभांमध्ये एकत्र आल्यानंतर वगैरे त्यांना जाणवेल, आणि मग त्यामुळे त्यांचं सुद्धा रियुनियन होण्याचा जास्त योग हे गुरु घडवतात. कर्केला उच्चीच्या म्हणजे उच्च स्वरूपाचं सगळं त्या फलिताला, ते फलित दृष्टिगोचर असलेल्या स्थानाच्या फलितांना ते उच्च प्रतीचं करतात, आणि त्या अनुषंगाने सगळी फलितं ही तुम्ही जे विचारली ती सगळी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. भ्रमण झाल्यानंतर आणि गुरु मार्गी होऊन, म्हणजे पुनर्वसू नक्षत्रात गुरु आले, पहिल्या चरणात आहे त्यांचं पहिलं चरण पुनर्वसू नक्षत्राचं 4थं चरण आहे, पण ते त्यांचं कर्क राशीतलं पहिलं चरण आहे, आणि ते तिथेच, तर तिथूनच ते रिझल्ट्स द्यायला सुरुवात करतात. धन्यवाद गुरुजी. 9म स्थानावर सुद्धा त्यांची 9वी दृष्टी आहे कर्क लग्नातून. त्यामुळे नशिबाची साथ, प्रवास किंवा आध्यात्मिक प्रगती किंवा उच्च शिक्षण वगैरे वगैरे यासाठी चांगला काळ आहे का? खूप चांगला काळ आहे. 9म स्थानावरनं आपण जातकाचं भाग्य पाहतो, जातकाच्या धर्मसंस्कृतीविषयीची आस्था पाहण्यात येते, किंवा धर्मसंस्कृती कोणती असेल,
कशा प्रकारची असेल याचा अंदाज घेतला जातो. त्याच्यानंतर हा मार्गदर्शक होऊ शकतो किंवा याला गुरूंचं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे पण पाहिलं जातं. कारक ग्रह, कर्क लग्नाचे कारक ग्रह गुरु हे उच्च राशीतून संपूर्ण दृष्टीने जेव्हा त्यांच्या कारक स्थानावरती पाहतात तेव्हा त्या स्थानकाचं कारकत्व ते खूप वाढवतात. सर्व प्रकारचे त्या स्थानाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये उच्च कोटीचे फलित देतात. म्हणजे भाग्योदय चांगला होतो, अचानकपणे कुठेतरी भाग्यकारक घटना घडायला लागतात, आयुष्यामध्ये घडतात आणि त्याच्यापासून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक वगैरे सगळा विकास, भाग्योदय होतो त्यांना. जे बऱ्याच दिवसापासून संततीसाठी वंचित आहेत अशांच्या सुद्धा संततीच्या योगाच्या संदर्भामध्ये सकारात्मक आणि त्याला म्हणतो आपण की अनुकूलता अशी निर्माण होऊन त्या गुरूंच्या त्या भ्रमणाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांना संतती प्राप्त होण्याची योग आहे. गुरुजी, आपण हे साधारणतः सगळ्यांसाठीचे प्रेडिक्शन्स बघितलेत, पण तरी काही मायनर असे लोक असतील कर्क लग्नाचे ज्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळणार नाहीत, अशा लोकांसाठी आपण काही उपाय सांगाल का? तर कर्क लग्नाच्या जातकांना जर त्यांच्या कर्क लग्नाचं फलित आणि कर्क लग्नाच्या प्रत्येक स्थानाचं फलित जर त्यांना हवं असेल आणि त्याच्यासाठी त्यांना गुरुबळ हवं असेल तर त्यांनी गुरूंचं रत्न पिवळा पुष्कराज हा वयाच्या 18व्या वर्षापासूनच तर्जनीमध्ये गुरुवारी प्राणप्रतिष्ठा अभिषेक करून संकल्पोक्त सोडून आणि त्या गुरूंचे त्या 7 वस्तू दान करून त्यांनी संकल्पोक्त धारण करावा. कर्क लग्नाचं 7मं स्थान हे मकर राशीचं आहे आणि गुरु मकरेला ती नीच रास आहे आणि लग्न राशीचे स्वामी म्हणजे कर्क लग्नाचे स्वामी चंद्र आहे आणि कर्क लग्नाचे म्हणजे ज्या स्थानावरती गुरूंची 5वी दृष्टी आहे ते वृश्चिक, पंचम स्थान वृश्चिक रास. याच्या संदर्भामध्ये त्यांनी एक मोतीपोळ्याचं पदक सुद्धा गळ्यामध्ये घालावं, जेणे त्यांची विचारशक्ती ही स्थिर राहील, वैचारिक शक्तीमध्ये त्यांच्या वाढ होईल, स्थिरता येईल, अशा प्रकारचं ते करू शकतात. धन्यवाद गुरुजी, आपल्या वेळेकरता, मार्गदर्शनाकरता. आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकता किंवा खालती कॉमेंट्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.